पावसाचा पहिला थेंब जेव्हा मातीवर पडतो तेव्हा एक अप्रतिम सुगंध हवेत दरवळतो. अगदी तसंच असतं ना कोणाचं तरी आपल्या आयुष्यात येणं. कधी कधी पाऊस फक्त हवामान बदलत नाही तर कोणाचं तरी संपूर्ण आयुष्य बदलून टाकतो. आजची ही गोष्ट अशाच एका पावसाळी संध्याकाळची, जेव्हा कडकणाऱ्या विजा आणि कोसळणाऱ्या धारांमध्ये दोन अनोळखी जीव एकाच छत्रीखाली आले. त्यांनाही माहीत नव्हतं की हा निसर्गाचा खेळ त्यांच्या आयुष्यात प्रेमाचा असा पाऊस पाडेल, जो कधीच थांबणार नाही. एक अशी गोड, हळवी आणि तुमच्या हृदयाला स्पर्श करून जाणारी प्रेमगोष्ट, जी तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देईल. ही सुंदर सफर अनुभवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग हरवून जाऊया प्रेमाच्या या पहिल्या पावसात. कॉलेजला जायला निघाले. रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं. सगळीकडून नुकतीच हॉर्नची फिसी ऐकू येत होती. गाडीतून बाहेर पडावं म्हटलं तर बाहेर पाऊस कोसळत होता. हा पाऊस पण ना नुकताच विलन सारखा वागतोय आजकाल. दिया जरा चिडली होती. एकतर तिला आज कॉलेजला लवकर पोहोचायचं होतं, त्यात मध्येच ट्रॅफिक जाम आणि दुष्काळात 13वा महिना म्हणजे हा श्रावणाचा पाऊस. बिनबुलाए मेहमान सारखा कधीही येणारा. ती लगेच ड्रायव्हरला बाहेर बघायला सांगितलं. गर्दीतून निघण्याचा काही मार्ग दिसतोय का हे बघायला सांगितलं. ताई, ट्रॅफिक तर खूप लागलंय, अर्धा तास तरी इथे जाईल, ड्रायव्हर म्हणाला. ओके, तू एक काम कर, गाडी ट्रॅफिक सुटलं की कॉलेजला घेऊन ये. मी बघते, बाईकला लिफ्ट मिळाली तर निघते पुढे. पाऊसही थांबलाय म्हणजे मी भिजणार नाही. ओके, असं म्हणत ती गाडीतून खाली उतरते. तोच मागून एक बाईक येते आणि तिच्या साईडला थांबते. हे या दिया, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. हो, हाय राज, इकडे कुठे निघालास? असं ऑफिसला निघालोय. इथून पुढे निघालं की माझं ऑफिस आहे तिथे. खरं तर दियाला पण तिकडे जायचं होतं. पुढच्या सिग्नललाच तीच कॉलेज होतं. पण राज सोबत जावं की नाही या द्विधा मनस्थितीमध्ये अडकली होती. काय झालं? तुला कॉलेजला जायचंय ना? मी सोडतो तुला वाटेत. म्हणजे तुझी हरकत नसेल तर. नाही, हरकत काय असेल, असं म्हणत दिया राजच्या बाईकवर मागे बसते. राज गाडी स्टार्ट करतो आणि दिया तिच्या विचारात हरवते. राज तोच मुलगा होता ज्याच्यावर दियाचं जीवापाड प्रेम होतं. कॉलेजला शिकत असतानापासूनची ती त्याच्यावर खूप प्रेम करायची. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळं असेल. तिचं प्रेम राजपुढे व्यक्त करण्याआधीच तिचं लग्न ठरलं आणि झालंही. पण इथेच तिच्या वाटेला ते सुख नव्हतंच. विक्रम दियाचा नवरा. केवळ आईवडिलांसाठी त्याने हे लग्न केलं होतं. अवघ्या महिन्याभरातच तो तिला एकटीला सोडून लंडनला निघून गेला होता. त्यानंतर त्याने तिच्याशी कधीच कॉन्टॅक्ट देखील करण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र त्याने पाठवलेले डिव्होर्स नोटीस सगळं काही सांगून गेली होती. त्यानंतर दियाने स्वतःला खूप सावरलं. पीएचडी करून एका कॉलेजला लेक्चर म्हणून जॉईन झाले. तिने कधीही स्वप्नातही विचार केला नव्हता की राज तिला असा अचानक भेटेल. अचानक बाईक थांबते आणि स्वप्नातून जागे झाल्यासारखे दियाला होते. तो भूतकाळातून भानावर येते. राज, दिया, 5 मिनिटे वेळ असेल तर तुझ्या कॉलेजच्या कॅन्टीनला कॉफी घ्यायची का? दिया, हो चालेल. अरे, मला आता ऑफ आहे, ये ना. राज कॉफी ऑर्डर करतो. दिया, माझ्याशी लग्न करशील? अचानक पुढून आलेले शब्द. दिया एकदम स्तब्ध होऊन जाते. काही बोलावं तिला कळतच नाही. दिया, मला तू खूप आवडतेस, अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. तेव्हाच ठरवलं होतं की चांगला जॉब लागला की आईबाबांना घेऊन तुझ्या घरी यावं. पण तुझं लग्न झालं होतं. त्यानंतर दुसरी दिया भेटलीच नाही. खरं तर तुझी जागा माझ्या आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाही. दिया, सांग ना, माझी होशील का? दियाला काय बोलावं काहीच कळत नव्हतं. तिच्या डोळ्यातून फक्त आसवे गळत होते. इतक्यात अचानक पाऊस सुरू झाला आणि ती आणि पाऊस कायमचे एकमेकांचे झाले. दोन मनांच्या भेटीचा तो प्रवास तर नुकताच सुरू झाला होता. कधी कधी आयुष्य आपल्याला हव्या त्या व्यक्तीकडे घेऊन जाण्यासाठी
पावसाचं निमित्त करतं, नाही का? मित्रांनो, प्रेमाचा पाऊस ही गोड प्रेम गोष्ट तुम्हाला कशी वाटली? ही कथा ऐकताना तुम्हाला तुमच्या आयुष्यातील पहिल्या पावसाची किंवा कोणाच्या तरी सुंदर सोबतीची आठवण आली का? मला कमेंट करून नक्की सांगा. मी तुमच्या कमेंट्सची वाट पाहत आहे. जर ही प्रेम कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक गोड लाईक नक्की करा. तुमच्यासारख्या मित्रांसोबत किंवा तुमच्या स्पेशल व्यक्तीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. अशाच भावनेने भरलेल्या सुंदर मराठी गोष्टी नेहमी ऐकण्यासाठी आपल्या लाडक्या चॅनेलला आता सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन सुंदर कथेसोबत. तोपर्यंत प्रेमाच्या पावसात भिजत राहा आणि पाहत राहा आपलं चॅनेल.